पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची भावूक आणि अद्भुत गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? 19व्या शतकाच्या उत्तरार्धात दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक मोठे व्यापारी आणि प्रख्यात हलवाई होते. सर्व काही सुरळीत असताना प्लेगच्या एका भयंकर साथीने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांनी आपला लाडका मुलगा त्यात गमावला. या घटनेने दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पार खचून गेल्या. त्यांच्या जगण्यातील आनंदच निघून गेला. अशा अत्यंत कठीण प्रसंगी त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री माधवनाथ महाराज त्यांच्या मदतीला धावून आले. गुरूंनी त्यांचे सांत्वन करत त्यांना एक मार्ग दाखवला. त्यांनी दगडूशेठ यांना 2 मूर्तींची स्थापना करण्यास सांगितली. एक श्री दत्तात्रेयाची आणि दुसरी विघ्नहर्ता श्री गणेशाची. आणि या मूर्तींची स्वतःच्या मुलासारखी माया आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला. गुरूंच्या आज्ञेनुसार 1893 मध्ये बुधवार पेठेत मंदिराची आणि या मूर्तीची अत्यंत श्रद्धेने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या भक्तीने दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांच्या मनाला अथांग शांती लाभली आणि त्यांचे दुःख दूर झाले. आज अनेक वर्षांनंतरही बुधवार पेठेत विराजमान असलेली ही सुवर्णालंकारित श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती लाखो भक्तांसाठी सुखकर्ता आणि दुःखहर्ता असल्याचा प्रत्यय रोज देत आहे.